विठ्ठल पुरंदर डॉक्टर्स प्रीमियर लीग 2026 आजच्या चौथ्या दिवसामधील दुसरी लढाई. डॉक्टर यशपाल स्ट्राइक एंड वरती. बारामती चॅम्पियन्स टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या बॉलवरती षटकार टाकून डॉक्टर यशनं इथे सुरुवात केलेली आहे. डॉक्टर विशाल, आता दोन विशाल आहे. डॉक्टर विशाल सानप नाही, डॉक्टर विशाल सानप की डॉक्टर विशाल कुटे. डॉक्टर विशाल सानप. आणि गोलंदाज डॉक्टर वैभव मगर. वाह वाह वाह, आल्या बरोबर दिमागदार फलंदाजी. मैदानामध्ये दोन षटकार पहिल्याच षटकामध्ये. बारामती चॅम्पियन्स प्रमाणे खेळतात. पहिला सामना त्यांनी सहज खिशात टाकला होता, टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली होती, मोठं आव्हान उभं केलं होतं. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा टॉस जिंकला, पुन्हा फलंदाजी स्वीकारली आणि काय सुरुवात आहे. वैभव मगर हे नाव ऍड केलेलं नाही आहे. बारामती वॉरियर्स वैभव मगर नाव ऍड नाही आहे, त्यामुळे गोलंदाजाचं नाव ऍड होत नाहीये. तुम्ही मोबाईल नंबर देऊन ते ऍड करावं लागेल. स्क्वेअर लेगला चेंडू. यावेळेस दोन षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा इथे प्राप्त होत आहेत या सामन्यामधून. 2 षटकार पहिल्याच षटकामध्ये, 2 खणखणीत षटकार बघायला मिळाले आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, 14 धावा फलकावरती आहे. डॉक्टर यश राठोड 5 चेंडूमध्ये 14 आणि अजून 6वा चेंडू देखील डॉक्टर यश राठोड खेळणार आहेत. फुल टॉस. यस, एक टप्पा आतमध्ये, चेंडू बाहेर जाईल सीमारेषेच्या बाहेर. इथे मिळणार आहे 4 धावा. 18 धावांची सलामी पहिल्याच षटकामध्ये बारामती चॅम्पियन्सने दिलेली आहे. आणि दोन्ही म्हणण्यापेक्षा डॉक्टर यश राठोड प्रचंड आक्रमकतेने इथे खेळत आहेत. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात इथे होणार आहे. पहिल्या षटकामध्येच धमाकेदार सुरुवात झाल्यानंतर बारामती चॅम्पियन्स सुरुवात चांगली केलेली आहे. आणि मागची मॅच जी आपण पाहिली असेल की जशी सुरुवात झाली शेवटपर्यंत त्याच पद्धतीने डॉक्टर तुषार शेंडे सरांनी मागच्या स्लॉग ओव्हर्समध्ये धमाल बॅटिंग केली. आणि जो स्कोर आपण 80-90 पर्यंत पुढे जात होतो तो त्यांनी 96 पर्यंत पोहोचवला. मोठा स्कोर उभा राहिला होता, 97 पर्यंत पोहोचवला होता स्कोर. या सामन्यामध्ये पुन्हा बारामती चॅम्पियन्स. फसलेला फटका मिड ऑफ. क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल, क्षेत्ररक्षक पुढे, चेंडू मागे, जीवदान प्राप्त होतंय. फलंदाज डॉक्टर विशाल सानप. गोलंदाजाचं नाव सांगा. बॉलर्स नेम प्लीज. डॉक्टर अक्षय कांबळे. डॉक्टर अक्षय जांभळे असणार आहे गोलंदाज. आणि पुन्हा चांगला फटका, सीमारेषा पार, धावा 4. दुसऱ्या षटकामध्ये धावांचा आलेला महापूर. 24 धावा फलकावर.
ला चढवलेले. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, त्या कमी होत्या म्हणून की काय, तर या षटकामध्ये अक्षरशः धावांचा भडीमार सुरू आहे. 28 धावा फलकावरती आहेत. 3 चेंडूमध्ये 14 धावा. डॉक्टर विशाल सानप स्ट्राइक एंड वरती पहिल्या दोन्ही षटकांमध्ये धमाकेदार बॅटिंग करत या दोन्ही फलंदाजांनी धावा लुटलेल्या आहेत. धावांचा मेळा लुटलेला आहे, लयलूट केलेली धावांची. या अगोदरच आपण 4 दिवस सगळे नियम सगळ्या खेळाडूंना विस्तृतपणे समजावून सांगितलेले आहेत. बारामती वॉरियर्स आज पहिला सामना खेळत आहेत. मला वाटतं सामन्याच्या अगोदरही तुम्हाला काही नियमांची माहिती दिलेली आहे. अजूनही काही समस्या असतील तर आपण विचारू शकता. एकच षटक जे पॉवर प्लेचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता 2 ते 5 मध्ये. फुल टॉस चेंडू, खराब चेंडूचा चांगला समाचार. कव्हर्स मध्ये एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. आदलिंग डायबिटीज क्लिनिकला लगावलेला हा शानदार चौकार. पुन्हा एकदा आक्रमक अवतारामध्ये धावफलक थांबायला तयार नाहीये. 32 धावा इथे फलकावरती. षटक क्रमांक दुसरं अजून सुरूच आहे. या षटकामधला प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे. पुन्हा उंच, पुन्हा उंच आणि कॅच होईल. ड्रॉप. परत एकदा जीवदान. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश मिळालेले आहे. 2 धावा, 3 धावा इथे प्राप्त होत आहेत आणि या 3 धावांबरोबर धावफलक 35 वरती पोहोचतोय. तर पहिल्यांदाच या षटकामध्ये डॉक्टर यश राठोड स्ट्राइक एंड वरती आपल्याला दिसतील. या अगोदरच्या 4 चेंडूमध्ये 17 धावा डॉक्टर विशाल सानप यांनी बदललेल्या आहेत आणि धावफलक दाखवतोय 35 धावा. 17 वरती डॉक्टर विशाल सानप, 18 वरती डॉक्टर यश राठोड. 2 षटकांमध्येच धावफलकावरती त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. 35 धावा. प्रत्येक वेळेस चेंडूला सीमारेषा दाखवलेले. एकूण 6 वेळा, 11 पैकी 6 वेळा, 12 पैकी 7 वेळा सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. झालेली आहेत. दोन्ही बाजूनही वादळ आता विध्वंस करतायत. गोलंदाजाचं नाव सांगा. वादळ आल्यानंतर माणूस हताश होतो. हताश होऊन वादळाकडे फक्त बघू शकतो. डॉक्टर सागर, डॉक्टर शाहरुख, डॉक्टर सागर साळुंखे. डॉक्टर सागर साळुंखे षटक क्रमांक 3. या उधळलेल्या वारूंना रोखायचं कसं हा प्रश्न आहे. मात्र कॅच होता, सोपा सुटलेला आहे.
फलंदाजी बहरते फुलते, त्याबरोबरच काही जीवदानं सुद्धा मिळत आहेत. 2 जीवदानं मागच्या षटकामध्येच डॉक्टर विशाल सानप यांना मिळाली होती. या षटकामध्ये पुन्हा एकदा विशाल सानप यांना जीवदान, 3 जीवदानं विशाल सानप यांना. यश राठोड आता स्ट्राईक एंडवरती, फलकावरती धावा 42 आहेत. डावेष्टीच्या वरती चेंडू आहे, अपील केलं जाते जोरदार, पंचांवरती कुठलाही परिणाम नाही. निर्धाव चेंडू, खूप वेळानंतर असा डॉट बॉल बघायला मिळालाय. आतापर्यंत 15 चेंडू टाकलेले आहेत. 15 चेंडूंपैकी 7 चेंडू हे सीमारेषेच्या बाहेर टोकलेले आहेत. त्यामध्ये 3 षटकार, 4 चौकार आलेले आहेत आणि म्हणूनच धावफलक 42 आहे. यस, आतमध्ये आलेला चेंडू काहीसा खाली राहिला होता, फ्लिक करायचा प्रयत्न होता, मात्र कंट्रोल नव्हता या फटक्यावरती फलंदाज डॉक्टर यश यांचा. अखेर हवेमध्ये जरी असेल तरी क्षेत्ररक्षक खूप लांब होता. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे. 43 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 43 या स्थितीमध्ये डाव आहे आणि सलामीची जोडी बहरते फुलते, सुगंध देते इथे मैदानामध्ये. विजयाच्या मार्गामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा टाकण्याचं काम दोन्ही करतायत. उंच आकाशामध्ये परत एकदा आणि पुन्हा ड्रॉप होईल कॅच. एक टप्पा आतमध्ये असावा, चेंडू अजून आतमध्येच आहेत. धावाची संधी, इथे काय घडलंय पाहायचंय. अजून एक जीवदान तर मिळालेलं आहे. मला वाटतं आज कदाचित तपश्चर्या करून आलेले असावेत, परमेश्वराकडून वरदान प्राप्त असावं डॉक्टर विशाल सानप यांना. एवढी जीवदान आहेत. 4 कॅच सुटलेत एकाच खेळाडूचे आणि बरोबरीनं रनआउट काय झालंय ते पाहायचंय. आता तिसऱ्या पंचांकडे विचारणा केलेली आहे धावबादसाठी, पण फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजवरून असं जाणवतंय की तो क्रीजमध्ये असावा. प्रत्यक्षात काय घडलंय ते आपल्याला तिसऱ्या पंचांकडून कळेल. पण इथे डॉक्टर विशाल सानप बेधुंद होऊन फलंदाजी करतात. कितीही जीवदानं मिळाली तरी त्यांनी चेंडू आकाशात मारायचं काही थांबवलेलं नाहीये. निडर होऊन गोलंदाजावरती तुटून पडणं एवढं त्यांचं काम आहे. 4 जीवदानं घेतलेत त्यांनी आतापर्यंत आणि 18 धावसंख्येवरती नाबाद आहेत. 43 धावा फलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. सुरक्षित आहे फलंदाज. धावा 4 आल्यात आता. येस, 4 धावा. 2 काढलेत का? 2 धावा. 2 भरपूर पळापळ झाली होती. मी तर बॉलकडे बघत होतो, इतका उंच होता बॉल आणि त्यामुळं इकडे स्ट्राईक एंडला मी विशाल सानप सरांना बघितलं, म्हटलं 4 पळालेत की काय, पण 2च धावा त्यांनी काढल्यात आणि त्यामुळं धावफलक आता तिथे 45 असेल. षटक क्रमांक इथं कनेक्शन मिळणार नाही. निर्धाव चेंडू असेल. 45. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 45 धावा बारामती चॅम्पियन्स. या षटकामध्ये धावा रोखल्या गेलेल्या आहेत. मी कौतुक करेल डॉक्टर सागर साळुंखे यांचं. फक्त 4 धावा या षटकामधून आल्यात. चांगली गोलंदाजी. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसमोर धरण बांधणं सोपं नसतं. म्हणजे मानवाचं अजून तंत्र त्या दृष्टीने विकसित झालेलं नाही आहे, पण इथे डॉक्टर सागर साळुंखे यांनी अशी नदी रोखलेली आहे, अडवलेली आहे, धरण बांधलेले. फक्त 4 धावा आल्या त्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये 41 होत्या, या षटकामधून 4, एकूण 45. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चौथ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजाचं नाव डॉक्टर विशाल. गोलंदाज डॉक्टर विशाल. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. सलामीची जोडी भागीदारी करते. 45 धावांची भागीदारी. यस, कडक शॉट डॉक्टर यश राठोड. अतिशय सुंदर फलंदाजी डॉक्टर यश राठोड. ज्या पद्धतीचे षटकार त्यांनी ठोकलेले, सरळच्या स्क्रीनवरती लावलेला षटकार अत्यंत सुंदर होता. डॉक्टर विशाल जाधव हे नाव टीम स्क्वॉड मध्ये नाहीये. फुल टॉस बॉल. डॉक्टर विशाल सानप यांचा फटका येतोय. 1 धाव इथे प्राप्त होते. या अगोदरच्या षटकांमध्ये, खरं तर अगोदरच्या 3 षटकांमध्ये ज्या फलंदाजांनी
अक्षय जो पहिल्या 2 षटकामध्ये ज्या फलंदाजांनी सीमारेषेला सातत्यानं भगदाडं पाडली होती, तर त्याच 2 फलंदाजांना मागच्या चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 47 धावा. धावा 47 आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा मजबूत आल्या होत्या 41, मात्र पुढच्या 9 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा आलेले आहेत. रोखलेले क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांनी फलंदाजांना. वाह वाह, खूप वेळानंतर आलेला हा एक शानदार षटकार, पुन्हा एकदा स्क्रीनच्या वरून टाकलेला हा फटका डॉक्टर यश राठोड. अत्यंत देखणी खेळी डॉक्टर यश राठोड. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली नाही होऊ शकत कॅच. 2 धावा डॉक्टर यश राठोड. डॉक्टर यश राठोड यांच्या पायाशी यश रुंजी घालते. ज्या पद्धतीची फलंदाजी मैदानामध्ये साकारली, 4 षटकार 1 चौकार 13 चेंडू 34 धावा. डॉक्टर यश राठोड फलकावरती 53 धावा. बारामती चॅम्पियन्स 53 फॉर नो लॉस. अर्धशतकी भागीदारी. फुलटॉस बॉल होता, मिड विकेटला फ्लिक केला चेंडूला, जमिनीच्या समांतर जाईल. 2 धावा घ्यायच्या आहेत आणि थ्रो खूपच सावकाश येतोय. पूर्ण होतील 2 धावा आणि धावफलक देखील 57 वरती पोहोचेल. 4 षटकांचा खेळ संपला. बारामती चॅम्पियन्स 57 फॉर नो लॉस. एकही फलंदाज बाद नाहीये. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 4 षटकामध्ये 46 धावा लावल्या होत्या फलकावरती. आता त्याच्याही पुढे आलेत 57 धावा पहिल्या 4 षटकामध्ये बारामती चॅम्पियन्स. मॅच थोडा वेळ थांबेल. ड्रिंक्स ब्रेक साठी स्ट्रॅटेजी नवीन तयार होईल आणि पुन्हा एकदा नव्याने इनिंग सुरू होईल. तोपर्यंत ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. पहिल्या 4 षटकामध्ये 57 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलंय पहिल्या 4 षटकांमध्ये. त्यामुळे येणाऱ्या 4 षटकामध्ये ते प्रेमाने बासुंदी भरवतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. इथे लढावंच लागेल, रोखावंच लागेल या आक्रमकांना. तेव्हा या ठिकाणी धावा रोखल्या जाऊ शकतात.
एक अत्यंत जबरदस्त मॅच आपल्या समोर इथे साकारली जाते. भरपूर धावा फलकावरती लागल्यात पहिल्या 4 षटकांमध्ये. 57 चिकार धावा फलकावरती आहेत. मगाशी काही दिवसांपूर्वी मी व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला होता मराठी भाषेतला. आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. इतक्या धावा आहेत. माइंदाळ, माहिंदाळ म्हणजे बक्कळ, बक्कळ म्हणजे पुष्कळ, पुष्कळ म्हणजे लय, लय म्हणजे अतिच, अति म्हणजे भरघोस, भरघोस म्हणजे भाराभर, भाराभर म्हणजे जास्त, जास्त म्हणजे खूप, खूपच म्हणजे मुबलक, विपुल, चिक्कार, मोकार, रगड, प्रचंड. वा, अशी मोप मोप धावा आहेत. अशा इतक्या सगळ्या धावा इथे फलकावर आल्या. 57 धावा 4 षटकांमध्ये. ही भाषेची श्रीमंती आहे आणि म्हणूनच या भाषेचं वर्णन अनेक अनेक मान्यवरांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. माझ्या मराठीची बोली कोड कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन, संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. तर इथे एक चांगला चेंडू. गोलंदाजाचं नाव सांगा. गोलंदाजाचं नाव वैभव मगर. मला वाटतं त्यांचं नाव नाही आहे इथे. तर डॉक्टर वैभव मगर. नवीन षटकाची सुरुवात. लेंथ बॉल आतली कड लागणार आहे आणि चेंडू जाईल तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त होईल. डॉक्टर विशाल सानप आणि त्यांच्या समवेत डॉक्टर यश राठोड. येथून पुढे येणाऱ्या 4 दिवसांसाठीचे डॉक्टर्सला, सगळ्या विभागातल्या असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टर्सला एकाच मंचावरती आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. दुसऱ्या पर्वामध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. पुरंदर मेडिकल असोसिएशन आयोजित सह्याद्री हॉस्पिटल पुरंदर डॉक्टर्स प्रीमियर लीग या स्पर्धेचे यशस्वी आयोजन डॉक्टर मयूर गद्रे, डॉक्टर राकेश आत्राम, डॉक्टर इंद्रकुमार जगदाळे, डॉक्टर सागर वाबळे, डॉक्टर अनिल कदम, डॉक्टर सुभाष शिवतारे आणि त्यांच्या टीमला मनापासून धन्यवाद. यास डॉक्टर विशाल सानप हवेमध्ये फेकून देतोय चेंडू आणि धमाकेदार षटकार. धावा मिळतील 6. 73 धावा फलकावरती 5व्या षटकामध्ये. अजून सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. धावांचा मळा या जोडीनं फुलवलेला आहे. फलकावरती धावा 73. अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये.
सर्वत्र सुगंध निर्माण करणारी ही जोडी मैदानामध्ये. आज त्यांनी इथे गुलाब फुलवला, जाई जुई शेवंती मोगरा सगळं काही फुलवलेलं आहे. यस, दोन्ही बारामतीचेच संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत. फलंदाजांना गोलंदाज चांगले परिचयाचे आहेत, पण गोलंदाजांना फलंदाज परिचयाचे आहेत. पण इथे अजून कुठल्याही गोलंदाजाने प्रभावित केलेलं नाही. प्रभावित गोलंदाजाने करण्यापेक्षा जे कॅचेस सुटलेले, विशेषतः डॉक्टर विशाल सानप यांना जी जीवदानं मिळालेली आहेत. गोलंदाजाचं नाव सांगा. डॉक्टर विशाल जाधव. 6वं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. डॉक्टर विशाल उजव्या हातानं ओव्हर द विकेट, लेंथ बॉल. यस, इथे चांगला चेंडू होता. खूप वेळानंतर हा ठेवणीतला बॉल बाहेर आला. बिलकुल ब्लॉक टाकला होता, बुंद्यात खोचलेला हा चेंडू. धाव फलकावरती धावा, इथे एक धाव जरूर घेतली डॉक्टर यश राठोड यांच्याकडून. 74 धावा. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यस, उंच फटका आणि पुन्हा जीवदान. तपश्चर्या केलेली आहे, मजबूत तपश्चर्या केलेली. पूर्वी अशी तपश्चर्या आपण ऐकायचो कथा पुराणांमधून, की अशी तपश्चर्या केली मग अमरत्वाचं वरदान याला मिळालं त्याला मिळालं. मला वाटतं तेच वरदान घेऊन मैदानामध्ये आलेले असावे डॉक्टर विशाल सानप. भरपूर जीवदान, 5 कॅच सुटलेले आहेत आणि एकदा धावबाद होता होता त्यांना जीवदान मिळालेले डॉक्टर विशाल सानप. आज नशीब घेऊनच आलेत ते. नशीब नेहमी पराक्रमावरती भाळतं असं आम्ही म्हणतो, आणि पराक्रम काय विशाल सानप यांचा. 15 चेंडूमध्ये 36 धावा, 5 चौकार 1 षटकार. डॉक्टर विशाल सानप. परत एकदा उंच फटका आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे नाही पोहोचू शकत. कॅच होता का नव्हता हा चर्चेचा विषय असू शकतो. कव्हरचा क्षेत्ररक्षक निश्चित कॅच पकडूही शकत होता, मात्र त्याने ठरवलं की नाही होणार कॅच. तो विशाल सानपचा आहे, जरी मी पुढे गेलो तरी कदाचित सुटू शकतो, कारण आधी 5 सुटलेत. फलकावरती धावा इथे 78. 6वं षटक मैदानामध्ये सुरू. सलामीची जोडी मैदानामध्ये ठाण मांडू नये, मुक्काम ठोकू नये. तंबू उभा टाकलेला आहे त्यांनी मैदानामध्ये, तंबू ठोकलेला आहे. यस, इथे एकच धाव येऊ शकते. लॉंग ऑफला फटका डॉक्टर विशाल सानप यांच्या बॅटमधून आणि फलकावरती धावा 79. 6वं षटक सुरू आहे. 79 धावा. वेगवेगळे आता विक्रम दृष्टिक्षेपात आहे. हायेस्ट रन्स इथे. आणि विशेष म्हणजे बघा ना, दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने बॅटिंग केलेली. 17 चेंडूमध्ये 38 यश राठोड, 18 चेंडूमध्ये 41 विशाल सानप. कोणी मागे नाही, कोणी पुढे नाही. सरळ बॅटनं खूप चांगला फटका. तर स्ट्रेंथ आहे ती डॉक्टर यश राठोड यांची. सरळ बॅटनं जी स्ट्रेंथ, स्ट्रेट ड्राईव्ह त्याने जे पद्धत खेळलेले आहेत, लॉफ्टेड स्ट्रेट खेळलेले आहेत, अत्यंत प्रभावी फटके, आणि त्यामुळंच धावफलकाला सातत्याने गती मिळालेली आहे. 83 धावा, 6 षटकं संपलेली आहेत. 2 षटकं केवळ शिल्लक आहेत. डॉक्टर यश राठोड यांनी 4 चौकार 2 षटकार खेचत 18 चेंडूमध्ये 42. विशाल सानप 1 षटकार 5 चौकार 18 चेंडूमध्ये 41. कोणी मागे नाही, कोणी पुढे नाही, कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, दोघेही समान आहेत मैदानामध्ये. कोण सरस नाही, कोण निरस नाही. सलामीवीर, आणि अशी दमदार सलामी असेल तर तो संघ कदापिही त्यांना पराभूत करणं कठीण आहे. दोघांनी दमदार सलामी दिलेली आहे. आता शतकी भागीदारीच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. 83 धावा पहिल्या 6 षटकामध्ये दोघांनी फलकावरती लावलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. नवीन षटक टाकण्यासाठी गोलंदाजाचं नाव डॉक्टर सागर. डॉक्टर सागर साळुंखे असेल गोलंदाज. 7वं षटक टाकायचंय किल्ले पुरंदरच्या बाजूनं. उंच फटका आणि या स्टॅकन. 5 सुटल्यानंतर 6वा कॅच डॉक्टर मगर यांनी अत्यंत व्यवस्थित पकडलाय, आणि अखेर डॉक्टर विशाल सानप
यांची खेळी समाप्त झालेली. इथेच कॅच देऊन त्यांचं विधिलिखित होतं ते, खरं तर इथेच कॅच देऊन बाद होणं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. बारामती चॅम्पियन्स 83 धावा 1 गडी बाद. बॅटर्स नेम प्लीज. डॉक्टर तुषार शेटे, डॉक्टर तुषार शेंडे. पहिल्या मॅच मध्ये डॉक्टर तुषार शेंडे यांनी देखील धमाकेदार बॅटिंग केली होती आणि आता पुन्हा एकदा डॉक्टर तुषार शेंडे डाव्या हाताचे फलंदाज. स्ट्राईक एंड वरती असणारे डॉक्टर सागर साळुंखेंना पहिलं यश प्राप्त झालेलं आहे. ओ हो काय शॉट आहे, वाह. ग्लान्स होता हा चेंडू, अत्यंत सुंदर. आयला काय टायमिंग आहे. धावा 6 आल्याबरोबर षटकार आणि तो इतका परफेक्ट, इतका गोड फटका आहे. यामुळे फलंदाज रिदम मध्ये आहे याची जाणीव करून देणारा हा फटका आहे. पुढची 2 षटकं टाकणं गोलंदाजांसाठी अधिक कठीण होणार आहे आता. तर दुसरा चेंडू, जुना चेंडू मैदानामध्ये टाकणार आहोत आपण. सापडला तर बघा, अन्यथा क्षेत्ररक्षकांनी आतमध्ये या. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं तो डॉक्टर सागर साळुंखे यांना, मात्र तो आनंद फार काळ राहिलेला नाहीये. पुढच्या चेंडूवरती षटकार ठोकून डॉक्टर तुषार शेंडे यांनी सुरुवात केलेली आहे. चला, बॉल आलेले, क्षेत्ररक्षक आतमध्ये या. तिथे आहेत बाकीचे लोक, ते आणतील बॉल. यस, मॅच बॉल येईल आणि त्याच बॉलवरती पुढे मॅच सुरू राहील. 89 फॉर लॉस ऑफ 1. मागच्या सामन्यामध्ये बारामती चॅम्पियन्सनं ज्या 97 बनवल्या होत्या त्याच्या जवळ ते पुन्हा एकदा पोहोचत आहेत. एक स्ट्रॉंग बॅटिंग, सलामी दमदार मिळाली आणि त्यानंतर डॉक्टर तुषार शेंडे अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. उंची जास्त मिळाली बॉलला, गुडलेन तोरून कनेक्शन मिळालं नाही, तर फलकावरती धावा 89. 7वं षटक मैदानामध्ये सुरू असताना 89 फॉर 1 बारामती चॅम्पियन्स. तुषार शेंडे स्ट्राईक एंडला, डॉक्टर सागर गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतरचा षटकार, पुन्हा डॉट डिलिव्हरी. शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी टाकताना पुन्हा चांगला चेंडू आहे. धाव घ्यायची इथे, यष्टिरक्षकाकडून मिस होतो चेंडू आणि एका धावेबरोबर धाव फलक पुढे पोहोचेल 90. 1 बाद 90 बारामती चॅम्पियन्स. नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय दुसऱ्यांदा त्यांचा यशस्वी ठरलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील दमदार सलामी, त्याच्यानंतर पुन्हा कळस देखील चांगला चढवला होता डॉक्टर तुषार शेंडे यांनी. आणि या सामन्यामध्ये काय फॅब्युलस स्टार्ट. 83 धावांची सलामी. तर इथे चांगला चेंडू आहे. हे षटक अत्यंत प्रभावी ठरतंय डॉक्टर सागर साळुंखे. या अगोदरचं षटक आपण पाहिलं होतं, फक्त 4 धावा. एक मात्र गोलंदाज आहे सागर साळुंखे, त्यांनी या आक्रमक फलंदाजांना रोखलेले, अडवलेले, त्यांच्या मार्गामध्ये स्पीड ब्रेकर उभे केलेले आहेत. इतर कोणताही गोलंदाज रोखू शकलेला नाही. मात्र सागर साळुंखे 10 चेंडू खर्च केले, 10 धावा 10 चेंडू टाकलेत आणि 10 धावा खर्च केलेत. विकेट पण आहे. स्क्वेअर लेगला चेंडू पाहायचे, लॉंग लेग सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, मात्र खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतील 4. 94 वरती पोहोचेल बारामती चॅम्पियन्स. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल. यश राठोड 46 वरती नाबाद. 4 षटकार 3 चौकार. खूप आकर्षक असे फटके, म्हणजे क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके. कॉपीबुक शॉट सुद्धा खूप चांगले खेळलेत डॉक्टर यश राठोड यांनी. फलंदाजीतला एक दर्जा. षटक संपलेलं आहे. या 7 षटकांचा खेळ संपला. 94 1 गडी बाद बारामती चॅम्पियन्स. दर्जा दाखवणारी फलंदाजी दाखवलेली आहे डॉक्टर यश राठोड यांनी. शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. नाव सांगा. डॉक्टर रमेश.
गोलंदाज डॉक्टर रमेश, फलंदाज डॉक्टर तुषार, नॉन स्ट्राईक एंडला डॉक्टर यश राठोड. तर शेवटचं षटक शिल्लक आहे. क्वचित प्रसंगी स्पर्धेमध्ये 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. षटक शेवटचं सुरू आहे. डॉक्टर रमेश गोलंदाज, 99 धावा फलकावर तर 100 धावांपासून फक्त 1 धाव दूर आहेत बारामती चॅम्पियन्स. फुल टॉस होता परंतु फटका तेवढासा परफेक्ट आलेला नाही. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक येईल तिथे 2 धावा घेण्याची शक्यता आहे आणि या 2 धावा पूर्ण होणार आहेत. शेवटी निर्णय घेतला खूप उशिराने धावा घेण्याचा आणि तो यशस्वी देखील ठरवलेला. 100 याबरोबरच पूर्ण होत आहेत. बारामती चॅम्पियन्स 101, 1 गडी बाद 101. 8 षटकांच्या लढतीमध्ये 100 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करून विजय अजूनपर्यंत कोणालाही शक्य झालेला नाही. यस, नो बॉल. पुन्हा फुल टॉस. इथे नो बॉल. अतिरिक्त धाव प्राप्त होणार आहे 2 आणि 2 धावे बरोबर 103. बारामती चॅम्पियन्स हळूहळू अजून धावांचा मोठा डोंगर उभा करतायत. सलामीचा फलंदाज डॉक्टर यश राठोड अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. 46 धावसंख्येवरती नाबाद. 8 अर्धशतकं आतापर्यंत स्पर्धेमध्ये आलेली आहेत आणि हे अर्धशतक असेल तर 9 अर्धशतकं स्पर्धेमध्ये नोंदवली जातील. यस, हवेमध्ये चेंडू आणि कॅच झालेला आहे. पण या अगोदरचा बॉल नो बॉल होता त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये कॅच जरी झाला असेल. 104 धावेमध्ये एक वाढ होणार आहे. 47 वरती पोहोचणार आहे डॉक्टर यश राठोड. डॉक्टर तुषार शेंडे 6 चेंडूमध्ये 13, 216चा स्ट्राईक रेट आहे. यश राठोड यांची 47 धावांची मोठी इनिंग आहे मात्र स्ट्राईक रेट 223 आहे. 104. बारामती चॅम्पियन. शेवटचं षटक डॉक्टर रमेश. पुन्हा फुल टॉस. भरपूर फुल टॉस आले त्या षटकातले आणि त्यावरती मोठे आघात मात्र खूप कमी वेळा झालेत. 105. पुन्हा एकदा डॉक्टर यश राठोड स्ट्राईक एंडवरती. अजून 2 चेंडू त्यांच्याकडे शिल्लक आहेत आणि 2 चेंडू शिल्लक असताना अर्धशतकासाठी त्यांना 3 धावा हव्यात. मोठी उपलब्धी असते एक अर्धशतक. फुल टॉस आणि अर्धशतक इथे पूर्ण. षटकार ठोकून डॉक्टर यश राठोड यांचं अर्धशतक. खम ठोक ठेल लेता है जब नर पर्वत के जाते पाँव उखड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है. कमालीची फलंदाजी. अर्धशतकी खेळी डॉक्टर यश राठोड. 111 वरती 1. बारामती चॅम्पियन्स 8व्या षटकामध्ये धावसंख्येचा एक विक्रम उभा करणारा संघ बारामती चॅम्पियन्स. मोठे स्कोअर. पुन्हा फुल टॉस आणि पुन्हा षटकार. डॉक्टर यश राठोड शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार. सुरुवात षटकाराने केली होती, फिनिश पण षटकाराने केले. 117 फायनल स्कोअर बारामती चॅम्पियन्स विजयासाठी. 118 धावांचं लक्ष्य असेल बारामती वॉरियर्सच्या समोर.
59 धावांची खेळी 23 चेंडूमध्ये 6 षटकार डॉक्टर यश राठोड यांच्या बॅटमधून. तुषार शेंडे 1 षटकार 1 चौकार 7 चेंडूमध्ये 14 आणि फायनल स्कोर 117. काय चांगली पार्टनरशिप डॉक्टर विशाल सानप 19 चेंडूमध्ये 41 एक षटकार